एक महत्त्वाची बातमी केज तालुक्यात विलास घुलेच्या हत्येनंतर नातेवाईक संतप्त। मंत्री पंकजा मुंडेंनी संतप्त नातेवाईकांशी संवाद साधलाय। विलास घुलेच्या हत्येनंतर नातेवाईकांनी 5 वेळा रास्तारोको आणि 3 वेळा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। दरम्यान वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुलेची हत्याही करण्यात आली। लोकांचे भांडण सोडवण्याचं चांगलं काम करण्यासाठी पुढे गेलेल्या या लेकराला मारून टाकण्यात आलेलं आहे। अत्यंत संतापजनक ही घटना आहे। या घटनेची माहिती मला मिळाल्याबरोबर पोलिसांची एसपीची मी या विषयावर चर्चा केली। लोकांच्या भावना खूप तीव्र होत्या। लोकांनी तयारी दाखवली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मी एसपींना सांगितलेलं आहे कुठल्याही दडपणाशिवाय याची कारवाई झाली पाहिजे। आणि कोणी याला जबाबदार असेल त्यांना गजाआड करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी। भवनामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि आमच्या कुठलाही दोष नसताना कुठलाही गुन्हा नसताना विलास घुलेला मृत्यूचा सामना का करावा लागला, त्याच्या परिवाराला दुःखाचा सामना का करावा लागला याबद्दल तात्काळ कारवाई करण्यासंदर्भामध्ये सूचना देणार आहे। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले याच्या हत्या प्रकरणानंतर आता केज मध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। 3 दिवसांपूर्वी म्हणजेच 20 जून रोजी विलास घुले याची हत्या झाली होती। यानंतर केज शहरामध्ये सध्या रास्ता रोको आंदोलन सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नातेवाईकांसह गावकरी जमले असून ठिय्या आंदोलन सुरू आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद सह, मी अशोक काळकुटे, TV9 मराठी।